बीड जिल्ह्याच्या वडवणी या शहरातील मयूर शंकरराव आंधळे या युवकाने युवा उद्योजक म्हणून आपली चांगली ओळख निर्माण केलेली आहे। एका उच्च शिक्षित कुटुंबामध्ये जन्मलेले मयूर आंधळे हे अभ्यासामध्ये हुशार होते। त्यांचे हस्ताक्षर तर खूपच सुंदर होते। आई आरोग्य विभागामध्ये तर वडील राजकारण आणि समाजकारणामध्ये। तरीही मयूर आंधळे यांनी उद्योजक होण्याचे ठरवले आणि उद्योगामध्ये त्यांनी एंट्री केली व त्यामध्ये ते यशस्वी देखील झालेले आहेत। वडवणी परिसरात आणि तालुक्यामध्ये ते सध्या सुप्रसिद्ध आहेत। म्हणून त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। एक विश्वास असला पाहिजे आणि हा विश्वास असतो आईवडिलांचा मुलावर, मुलाचा स्वतःवर आणि मग या सगळ्या विश्वासाची जर गोळाबेरीज केली तर कुठेतरी हा सगळ्यांचा विश्वास देवावर असतो। देव त्यालाच देतो की ज्याची घेण्याची पात्रता आहे। कारण आपल्याकडे आल्यानंतर ते इतरांना पण द्यायचं असतं, याचं भान त्याला राहतं। तीच माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतात। कारण यशाची व्याख्या नेमकी काय आहे तर आपण प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं आपण तर प्रत्येक व्यक्तीची परिभाषा व्याख्या वेगळी आहे। कुणाला वाटतं की खूप पैसे कमवत राहो म्हणजे यश, कुणाला वाटतं की मिळालेले पैसे इतरांना पण देत राहो हे यश, आणि बऱ्याच वेळेला आनंदामध्ये सुद्धा काही माणसं यश मानतात। अगदी या सगळ्यांचं समीकरण म्हणजे वडवणी नगरीतील यशस्वी उद्योजक सन्माननीय मयूर शंकरराव आंधळे। अगदी पहिल्यापासूनच अगदी स्वच्छंद जगायचं, स्वच्छता, टापटीपणा, अगदी प्रामाणिकपणा, ऑनेस्टली, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते फॉलो करत राहिले आणि आज पाहता पाहता याच सगळ्या सवयीमुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकले। मयूरजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। मुळामध्ये खरं पाहता तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे राजकीय आणि सामाजिक, ठीक आहे, आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे की यापैकी कुठलाच गंध नाही, खरं फक्त सामाजिक आहे, पण राजकारणामध्ये नाही। आणि उद्योगात तुम्ही स्वतःचं नाव कमावलेलं आहे। आज या पूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला नव्हे एक दिवस अनेक लोकांपर्यंत, अनेक ठिकाणापर्यंत तुमचं नाव जाणार आहे। कारण नाव तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही काम करता। परंतु मला आत्ता या मुलाखतीच्या अनुषंगाने जिथून मला सुरुवात करायची आहे, म्हणजे या वडवणी नगरीमध्ये बालपण गेलं आहे। एका चांगल्या कुटुंबामध्ये आई डॉक्टर होत्या, वडील उत्तम राजकारणी आणि समाजकारणी। तर वडवणी नगरीमध्ये जे बालपण गेलं, म्हणजे इथलं शिक्षण असेल, अगदी शालेय दिवस असतील किंवा काय असतं की ते दिवस अगदी आपले अल्बम सारखे असतात की जे वारंवार आपल्याला आठवतात आणि आपले दिवस आपल्याला आठवतात, लोकांना नाही करत। तर लहानपणीचे मयूर कसे होते नेमके, काय सांगा? सर, लहानपणी म्हणजे नॉर्मली कसं असतं, एकदम लहान मुलांसारखं सगळं आयुष्य गेलं माझं सगळं लहानपणीच। म्हणजे कसं एकुलता एक होतं म्हणून एक साहजिक एक गोष्ट होती की मागेल ती गोष्ट मला मिळायची, म्हणजे मागेल ती गोष्ट मिळायची मला। पण मी तसं हुशार बी होतो अभ्यासामध्ये आणि खेळ वगैरे, मैदानी खेळ आवडायचे मला। क्रिकेट झालं, मला क्रिकेटमध्ये भरपूर इंटरेस्ट होता। क्रिकेटमध्ये लहानपणापासून आम्ही मॅचेस खेळायचो। बरेच ठिकाणी आम्ही घरी न सांगता आम्ही खेड्यापाड्याने ती मॅचेस खेळायला जायचो। त्यावेळेस 11 रुपयांनी मॅच लावायचो आम्ही। 11 रुपयांसाठी खूप काही होतं। बऱ्याच वेळेला काय असतं की लेकरांचं खेळणं हे आई वडिलांना पसंत नसतं। खरं तुमच्या बाबतीत नेमकं काय होतं? नाही, ॲक्च्युली कसं व्हायचं म्हणजे बऱ्याच वेळेस घरी, म्हणजे मला शॉक होता की मग घरीच अडकून पडायचं बऱ्याच वेळेस। लपंडाव झालं, हे वरती खेळ खाली खेळ, पण घरचे म्हणायचे तू बाहेर जाऊन खेळ, बाहेर जाऊन खेळ। मला दुसऱ्या कुठल्याही स्पोर्ट्समध्ये काही इंटरेस्ट नव्हता असं फिजिकली कुठल्या, एकमेव क्रिकेटमध्ये होतं। क्रिकेटमध्ये आमचा खेळ किंवा आणि भांडण जास्त व्हायचे लहानपणामध्ये, की ते व्हायचे सगळ्याच गोष्टी असतात त्या, की ते वय असतं। तुम्ही मगच उल्लेख केला की लहानपणीचे मयूर हे खोडकर होते, त्यांना अनेक गोष्टी आवडायच्या, काही गोष्टी आवडत पण नव्हत्या, वेगळं विषय होतं। बरोबर। मला एक विचारायचं वाटतं की म्हणजे खोडकरपणा कसा होता, अभ्यासात कसे होतात किंवा घरामधलं वातावरण कसं होतं, काय सांगा? सर, तसं लहानपणीच्या आठवणी कशा आहेत, अभ्यासात तर मी खूप चांगला होतो, म्हणजे चांगलं होतं माझं, अक्षर वगैरे खूप चांगलं होतं। म्हणजे माझे क्लास टीचर आणखीही जुने जेव्हा भेटतात मला, ते आणखी माझं कौतुक करतात। म्हणजे अक्षर बाबतीमध्ये तुझं अक्षर खूप चांगलं होतं, हुशार होता चांगला। म्हणजे मी स्वतः कौतुक नाही करत,
माझे शिक्षकही माझं कौतुक करतात आणि लहानपण सर माझं खूप चांगलं गेलं, म्हणजे कौटुंबिक वातावरण खूप छान होतं. मॉम म्हणजे कसं होतं, मेडिकल सर्व्हिसेसमध्ये होते, तर ड्युटीला जावं लागायचं कंटिन्युअसली हे ते, पण प्रत्येक त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पडली. आम्हाला म्हणजे आम्ही 2 भावंड होतो, मी आणि छोटी बहीण, की ह्यांना काय पाहिजे, कुठे जायचं, म्हणजे काही दिवस हॉस्टेलला होतो मी स्कूल लाईफमध्ये, लातूरसारख्या शहरामध्ये, अहमदपूरसारख्या शहरामध्ये. त्यांनी मला कुठलंही काही प्रेशर केलं नाही घरच्यांनी, की तुला जे शिकायचं ते शिक, फक्त प्रॉम्प्ट कर. मला आणखी एक गोष्ट विचारायची खरं तर, की इतरांचे नाव फार वेगळे असतात, पण तुमचं जे मयूर नाव आहे हे मोराचं नाव आहे का? आणि मोर सगळ्यात सुंदर, बरोबर, तो राष्ट्रीय पक्षी. 100%. अगदी इतर पक्ष्यांना आपण दुर्लक्षित करतो, पण जेव्हा जेव्हा मोर दिसतो त्याचं अगदी प्रत्येक नाचणं असेल, आवाज असेल, दिसणं असेल, सगळ्याच बाबतीमध्ये मोर वेगळा असतो. बरोबर. तसं तुमचं मयूर नाव हे कोणी ठेवलं आणि नेमकं काय कारण ठरलं? कारण त्या नावाप्रमाणे आज जगतायत खरं. ऍक्च्युली हे नाव माझं फक्त मी पप्पा दोघांनी ठेवलं, मॉम डॅडनीच. त्यांनी नाव कसं ठेवलं मी त्यांना आजही कधी विचारलं नाही, पण त्यांना हे नाव माझं खूप आवडत होतं आणि त्यांनी आजही मला घरात त्याच नावाने बोलतात. ते दुसरे मला बाकी फ्रेंड्स भरपूर निक नेम आहे, ते आज त्याच नावाने मला बोलतात. मला असं वाटतं की आपल्या नावात बरंच काही असतं. कोणी किती जरी म्हटलं नावात काय व्हॉट्स इन नेम, पण नावात बरंच काही असतं नाही. बरोबर. मयूरजी, मला एक विचारावंसं वाटतं की तुम्ही मग उल्लेख केला की वडील किंवा तुमचे काका जे माजी आमदार, आजही राजकारणामध्ये मोठं प्रस्त तुमचं कुटुंब काका. बरोबर. तरी वडिलांनी कधीच ती राजकीय किंवा प्रसिद्धीची हवा तुमच्या डोक्यात जाऊ दिली नाही, कधीही नाही. काय नेमकं कारण ठरलंय? सर स्टोरी सांगायची म्हणजे कसं होतं, स्कूल लाईफपासून म्हणजे शाळेमध्ये पप्पा शिक्षकांना मी सांगायचे की भलेही आमच्या फॅमिलीतला मुलगा आहे, आमच्या कुटुंबातला मुलगा आहे, पण तुम्ही ह्याला नॉर्मल मुलासारखं ट्रीट करा. म्हणजे होमवर्क करत असेल तर त्याला प्रसंगी त्याला म्हणजे शिकवा, त्याला तुम्ही फटके द्यावा. वाटलं तर बऱ्याच वेळेस स्वतः येऊन त्यांनी असं म्हणजे अनसडनली येऊन क्लासेसमध्ये की आपला मुलगा काय करतोय, व्यवस्थित राहतोय का, हे बघायचे बऱ्याच वेळेस. किंवा शिक्षकांना भेटला चौकशी करायची की त्याला चुकलं त्याला तुम्ही फटके द्या, त्याला तुम्ही बोला, त्याला तुम्ही हे करा, पण हे नको, म्हणजे कॉम्प्रोमाइज नको कुठल्याही शिक्षणामध्ये, कधीही नाही. म्हणजे वडिलांनी कधीही एक्स्ट्रा लाड केली नाही? कधीच नाही. म्हणजे एक तर तुम्ही एकुलते एक, बरोबर, एकटाच मुलगा, बरोबर, अशा वेळी आउट ऑफ जाण्याची शक्यता असते. आणि वडिलांनी पहिल्यापासून या गोष्टीचं भान ठेवलं, बरोबर, की आपला मुलगा आउट ऑफ झाला नाही पाहिजे किंवा कोणी नावं नाही द्यायला ठेवले पाहिजे. बरोबर. त्याची काळजी वडिलांनी घेतली. याचा नेमका परिणाम काय झाला? तुम्ही मग उल्लेख केला की ट्युशनला जर गेलं तरी जिथं जागा मिळेल तिथं बस. बरोबर. शाळेत गेला तर जिथं जागा मिळेल तिथं बस. अभ्यास नाही केला तर त्याला इतर मुलाप्रमाणेच रागवा, बोला त्याला, असं सांगणारे आई वडील फार कमी. कारण जिथं आमचं असतं, आपलं असतं, आणि त्यावेळेला मग आपल्या लेकरांना एक वेगळी ट्रीटमेंट मिळायची अपेक्षा असते. पण तुमच्या वडिलांनी अगदी कॉमनली तुम्हाला ट्रीट केलं. बरोबर. तर याचा नेमका इफेक्ट काय झाला? इफेक्ट म्हणजे सर, इफेक्ट म्हणल्यापेक्षा कसा, मी आज जे आहे ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे. त्यांचे सगळे संस्कार, त्यांच्या गोष्टी, त्यांची शिकवण, किंवा आजही मला ते रागवतात. त्यांना माझ्या बऱ्याच गोष्टी कधी कधी पटत नाही, पण त्यांना मी ते समजून सांगितलं की हे असं असं आहे, ह्या गोष्टीने हे केलं, हे होतं, मग त्यांना ते कळतं. पण त्यासाठी कधी कधी समजावून बेसावं लागतं, आणि कधी त्यांच्या गोष्टी पण बरोबर असतात. असं नाही की आपणच योग्य आहेत म्हणून, पण नवीन जग आहे, नवीन जनरेशन आहे, नवीन गोष्टी आहेत, हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगतात त्यांना. लेकरांची पाटी कोरी असते आणि त्या पाटीवर कोणीतरी काहीतरी लिहितं, बरोबर, आणि त्यानुसार तो विचार करतो, वाढतो आणि वागतो सुद्धा. मयूरच्या पाटीवर स्वच्छता, प्रामाणिकपणा, कष्ट हे कोणी लिहिलं? तसं सर म्हटलं ना तर सगळ्या ह्या गोष्टी मी म्हणतात ना की लहान मुलं ऑब्झर्वेशन खूप चांगलं करतात, निरीक्षण. तर मी निरीक्षण करत करत ह्या गोष्टी शिकलोय. म्हणजे एखादा मूवी बघतो, चित्रपट बघतो, चित्रपटातून असं नाही की चित्रपटातून भरपूर काही गोष्टी घ्यायसारख्या असतात. चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात. नेमकं आपल्याला जे काय घ्यायचं ते आपण घ्यायचं. माझं ऑब्झर्वेशन पॉवर खूप चांगली आहे, म्हणजे लहानपणापासून. एखादी गोष्ट जर ती मला आवडली, ती गोष्ट बघणारच मग मी ती. म्हणजे आजकाल त्याला मग टेक्नॉलॉजीचा भरपूर आधार आहे. गुगल झालं, काही गोष्टी बुक्समध्ये असतात, काही गोष्टी बघतो. असं शिक्षण म्हणून काही नाही, माणूस निरीक्षण करून शिकू शकतो. म्हणजे बाय ऑब्झर्वेशन, जे आपण जे निरीक्षण करतो किंवा जे विचार करतो, जे ऐकतो, जे वाचतो, आणि त्यातनं आपली प्रतिमा घडते. आणि हे सगळं अंगीकारलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपण ऐकतो, चांगलं ऐकतो आपण, परंतु त्याला फॉलो नाही करत. जसं की एखादी म्हणजे आई म्हणते लेकराला की पाणी आण, ऐकलं, परंतु ऐकलं का? म्हणजे बरीचशी मुलं ऐकतात पण ऐकत नाहीत. तुम्ही ऐकत होतात आणि ऐकत सुद्धा होतात, नाही का? कारण जे ऐकलं तेच ऐकलं. अगदी या कामी तुमच्या डॉक्टर असणाऱ्या सन्माननीय आई, त्यांचं फार मोठं योगदान आहे, आणि वडिलांचं सुद्धा. आपले आई वडील जसे असतील तसं आपलं मन बनतं करतं.
तर तुमच्या आई स्वतः या ठिकाणी डॉक्टर, बरोबर, आणि एक उत्तम अशा डॉक्टर, हो. म्हणजे नावा डॉक्टर नाही, तर आजही त्यांचं नाव लोक घेतात. बरोबर. तर आईने तुमच्या बाबतीमध्ये, म्हणजे तुमच्या जडणघडणीच्या बाबतीमध्ये नेमकी आईची भूमिका काय राहिली? सर माझ्या जडणघडणीमध्ये कसं आहे, मेन प्रवाहाच आईचाच होता, म्हणजे मम्मीचाच होता. की कसं असतं, पप्पांचं आणि मम्मींचं डिस्टन्स वेगळं असतं. किंवा एखादी जी आपल्याला गोष्ट पाहिजे ती आपण पप्पाला डिरेक्टली नाही मागू शकत, किंवा आमच्या घरात तर असं नव्हतं कधी. म्हणजे पप्पांचा लाड खूप वेगळा होता, पण आमच्यात कधी हिंमत झाली पप्पांना डायरेक्ट एखादी गोष्ट मागण्याची. तर आमची पहिली म्हणजे डिस्टन्स मम्मीच असते, किंवा मी ही गोष्ट पाहिजे, मला असा असा मोबाईल पाहिजे, किंवा हा लॅपटॉप घ्यायचा आहे, किंवा ही गोष्ट करायची. तर हा पहिलं प्रथम मम्मीकडे द्यावा लागतो. तर मम्मीच सगळ्या गोष्टीचा आग्रह करत होती. पप्पांना कधी बोलायची डेअरिंग झालं नाही, आजही होत नाही आमची. मम्मीच प्रथम घरात नसतो. आईचं नाव काय तुमचं? छाया. मला असं वाटतं की डॉक्टर छायाताई ह्या तुमच्या खऱ्या छाया होत्या आणि आहेत. बरोबर बरोबर बरोबर. सर काय असतं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा, कारण लहानपण बालपण हे केव्हाच आपण विसरत नाही. तर बालपणी आईवडिलांच्या अवतीभोवतीचे मयूर कसे होते, नेमकं काय? आता सर कसं असतं, आपण कितीही मोठे झालो का, आपण आईवडिलांसाठी आणखी लहानच होतो, किंवा आणखी मी त्यांच्यासाठी लेकरच होतो आपण एकदम हे म्हणून. तर लहानपणी सर मी खोडकर होतो. तसं म्हणजे बाकी माझे भावंड मानतात की मी खोडकर होतो, खूप मारामारी करायचो, मस्ती करायचो, किंवा छोटीशी असं काहीतरी करायचो. कळत ना कळत हा, त्या गोष्टी घडतात. आणि मी लहानपणापासून कॉमेडी पण होतो. हा, म्हणजे बरंच मला मेमरी करायची सवय कोणाच्या घरांमध्ये, कोण काय म्हणतंय, कोण कसं म्हणतंय, थोडंसं चालू असतं आमच्या घरांमध्ये सगळ्यांचं. म्हणजे अगदी हलकं फुलकं हे आयुष्य होतं खरं तर, आनंदामध्ये. आणि मला असं वाटतं की आजही इतक्या व्यस्त कार्यक्रमामध्ये असताना सुद्धा हे सगळं सुरू असतं. नक्की. अगदी मला असं वाटतं की जनरली आपण किती जरी मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवर डाऊन टू 100% डाऊन टू, आणि ते तुम्ही पाळले पाहिजे. तर वडवणे या ठिकाणीच अगदी 10वी पर्यंत शिक्षण झालं तुमचं. मग त्याच्यानंतर जे काही पुढचा प्रवास होता, म्हणजे आई डॉक्टर आहे म्हणून असं कधी वाटलं नाही का की आपण पण डॉक्टर झालं पाहिजे? कारण काय असतं की आपले आयकॉन, आपले हिरोज हे आपले आई वडील असतात. बरोबर. तसं तर तुमचे वडील उत्तम राजकारणी, काका उत्तम राजकारणी, आणि आई डॉक्टर. बरोबर. मग या सगळ्यांकडे पाहून असं वाटलं नाही का की आपण सुद्धा जिल्हा परिषद सदस्य व्हावं किंवा आपण डॉक्टर व्हावं असं काही? चला, कसं बेसिकली घरांमध्ये मी मुलांमध्ये किंवा एकंदरीत भावंडामध्ये मी सगळ्यात लहान होतो. आणि पहिल्यापासून सर एक तर 2007 पासून बाहेर मी पडलो शिक्षणासाठी. पुण्यात नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये म्हणजे 11वीसाठी गेलो. आणि मला कधीच असं मम्मी किंवा पप्पानी किंवा कोणी म्हटलं नाही तू इंजिनिअरिंग कर किंवा मेडिकलला जा, असं काही. तुला जे करायचं आहे, तर मी 10वी नंतरच बरेच, जसे की तुकाराम मुंडे सर, बरेच IPS ऑफिसर यांचे इंटरव्ह्यूज वगैरे पाहायचो मी. तर मला UPSC करायची प्रचंड अशी आवड निर्माण झाली होती माझी. तर मी 10वी नंतरच म्हणजे ट्राय केलं. 11वीला आर्ट्समध्ये गेलो, मेन स्ट्रीममध्ये गेलो. फर्ग्युसन आर्ट्समध्ये ऑल इंडिया सेकंड लेवल आहे. हां, तर मला टक्केवारी चांगला असल्यामुळे प्रवेश इझिलीमध्ये भेटला आणि मी चांगला अभ्यास चालू केला. 11वी 12वी मी जॉग्राफीमध्ये टॉपर आलो होते पुणे बोर्डामध्ये. म्हणजे ह्युमन जॉग्राफी खूप चांगली होती, आजही आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनला गेलो, पॉलिटिकल सायन्स हॉनर्स केलं. तर माझे आजही महाराष्ट्रातले बरेच राजकारण्यांची मुलं, कुटुंबात सदस्य माझे क्लासमेट्स होते हॉनर्समध्ये पुण्यामध्ये. त्यानंतर मी UPSC चालू ठेवली, एक अटेम्प्ट दिला. त्यानंतर मी दिल्लीला गेलो काही काळ, म्हणजे की मला मास्टर्स करायचं होतं हॉनर्स. पण आयुष्यामध्ये मेन टर्निंग पॉईंट दिल्लीला गेल्यावर भेटला मला, की तिथलं सगळं राजकारण कसं असतं, एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून गेल्यावर टर्निंग पॉईंट चेंज झाला. की मला UPSCसाठी बनलोच नाही असं मला कळालं गेल्यानंतर, किंवा ओव्हर बदलला की लाईफस्टाईल काय असते, पॉलिटिकल सायन्स काय आहे, हे जगणं कसं असतं. तर मी एक अटेम्प्ट दिला, पुन्हा बॅक टू पुणे LLB कम्प्लीट केलं. ILS हे बी ऑल इंडिया सेकंड लेवलला ILS आहे लॉ कॉलेजमध्ये. तर मी LLB कम्प्लीट केली. नंतर फॅमिली बिझनेस होता, पप्पाने हा टेक ओव्हर केला माझ्याकडे आणि पुढं असं म्हणतात की अंदर की आवाज सुनो, दिल की आवाज सुनो. अगर दिल की आवाज सुनते हो तो ऑल इज वेल. बरोबर. कारण ऑल इज वेल याच्यावर त्याचा विश्वास आहे, ती व्यक्ती कधीही कोलॅप्स होऊ शकत नाही. बरोबर. UPSCच्या माध्यमातून एक स्वप्न होतं की मयूर आंध्रे या तरुणाला अधिकारी व्हायचं. बरोबर बरोबर. काहीतरी करून दाखवायचं होतं आणि निश्चितपणे ते जमलं असतं. बरोबर, नाही का? पण कुठूनतरी आतला आवाज आला की अरे तू यासाठी बनला नाहीस, नाही का? कारण आतली आवाज जी माणसं ऐकतात तीच माणसं सक्सेसफुल होतात. कारण तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल, क्रीम असेल, तर ते क्रीम कुठेही गेल्यानंतर तुम्हाला ते मदत करतं. बरोबर बरोबर. जेव्हा परत तुम्ही पुण्याकडे आलात आणि लॉ पूर्ण केला, परत आणखी एक टर्न करता येतं, नाही का? म्हणजे किती टर्न घ्यावेत आणि कुठं थांबावं हे कळायला पाहिजे.
बरोबर. परत आलात दिल्लीवरनं आणि पुण्यामध्ये लॉ पूर्ण करायचा आहे. त्याही ठिकाणी तुम्ही उत्तम प्रकारे अभ्यास केला, चांगल्या प्रकारे अभ्यास केला. जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर मला असं वाटतं की तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये तर अगदी निश्चितपणे टॉप राहिला असेल. काय सांगाल नेमका लॉचा नेमका अनुभव काय, शिवाय प्रॅक्टिस पण करत नाहीत, मग लॉ करण्याचं नेमकं कारण काय ते सांगा. सर कसं आहे, ज्यावेळेस दिल्लीवरून रिटर्न आलो ना मी, मला मास्टर्स करायचं होतं आणि नंतर मी लॉचा ऑप्शन कशासाठी केला की मी दिल्लीत बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. किंवा एक इनफॉर्मल सांगायचं म्हणजे की आयुष्य कसं असतं, माणूस आहे हा नियमावर चालतो, म्हणजे तत्व नियम असतात आणि नियम तत्व हे सगळे लॉवर डिपेंड आहेत. म्हणजे लॉ नेमकं काय होतं किंवा लॉमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता मला की लॉमध्ये काय असतं. आपल्याला वाटायचं फक्त क्राईम सिव्हिल असतात, पण लॉ 350 टाईपची पुस्तकं असतात लॉ म्हणजे. त्यात भरपूर इंटरेस्ट होता आणि मोठे मोठे फ्रीडम फायटर्स लोकांनी लॉ केलेले. अभ्यास काय आहे काही नाही, पण मी ज्यावेळेस फर्स्ट इयरला होतो त्यातच ठरवलं की मला पुढे प्रॅक्टिस नाही करायची. हे फक्त मला हे नॉलेज आहे फक्त वैयक्तिक लेवल आणि कौशल्य मला पुढे वाढवण्यासाठी करायचं. मला असं वाटतं की म्हणजे कायद्याचा जर अभ्यास केला तर काय द्यायचं आणि काय घ्यायचं याचं भान राहतं नाही माणसाला. बरोबर. आणि ते असलं पाहिजे 100%. कारण अभ्यास हा कधीही वाया जात नाही. असा तिथे करीताच आहे असं तुका म्हणे अभ्यास. बरोबर. कारण अभ्यास करा पाहिजे. बरोबर. कारण अभ्यासाशिवाय बाकी काही कधीही होत नाही. आणि हे सगळं जे पाहिलं तुम्ही म्हणजे बाहेर गेलात, बाहेरची माणसं पाहिली, राजकारणी माणसं कळाली, इतर क्षेत्रातली माणसं कळाली, सगळ्या प्रकारची. कारण हे जग म्हणजे हौसं गौसं नौसं आहे, म्हणजे इथं सगळ्या प्रकारची माणसं असतात आणि हे सगळं पाहत असताना, त्यांच्यामध्ये मिसळत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना एक मात्र निश्चित झालं की मयूर नावाचं व्यक्तिमत्व कधीही भरकटलं नाही. त्याचं काय कारण? सर भरकटलं नाही असं 100% नाही म्हणता यायचं, पण कसं आहे म्हणजे पहिल्यापासून घरामध्ये संस्कार असे होते की तुला एखादी गोष्ट कुठली करायची ती शेवट पण नाही. मी ज्यावेळेस बिझनेसमध्ये 19 आलो तर मला इकडे 1-2 वर्ष खूप त्रास झाला मार्केटमध्ये. म्हणजे शेवटी पुण्याचं लाईफस्टाईल, पुण्याचं शिक्षण, पुण्याचे लोक, पुण्याची वागणूक ना, पुणे तिथं काय होणे, तर मला इकडे भरपूर त्रास झाला मार्केटमध्ये. 1-2 वर्ष सेटलला लागले मला की इकडे लोकांची वैचारिक क्षमता कशी असते, मार्केटिंग स्टाईल कशी असते. शेवटी आपण तर लोकांना बदलू शकत नाही. मग शेवटी काही गोष्टी त्याच्यासाठी मी चेंज झालो, त्या गोष्टी आत्मसात केल्या, शिकलो आणि ट्राय करतो आता सगळं हे करण्यास. उन्हाची ते काय उन्हाची तर होतं आणि इथं आल्यानंतर कळायचं उन्हाच आहे इथं. आणि शेवटी आपलं लोक निश्चितपणे थोडा त्रास झाला असेल वातावरणाशी. आणखी होतोय जेव्हा इथं आलात आणि मग अनेक पर्याय असतील उद्योगाचे. कारण कधी कधी काय असतं की खूप पर्याय असतात, आपण गोंधळून जातो. बरोबर. तर एक उत्तम प्रकारे लॉ केला करून की ज्याला इथं आल्यानंतर सहज प्रॅक्टिस करता आली असती, जे 1 रुपया सुद्धा न गुंतवता बरोबर चांगली प्रॅक्टिस झाली असती, तिथे टॉप राहिला असत. कारण तो अभ्यास होता. बरोबर. कारण तुमच्यावर कॉन्फिडन्स होता आणि आहे. हे सगळं असताना सुद्धा मग अनेक पर्याय जेव्हा समोर होते, कारण वडिलांची वडिलोपार्जित शेती होती, उद्योग होता, राजकारण हा एक पर्याय होता नाही का. हे सगळे पर्याय समोर असताना अगदी शांत डोक्याने कुठला उद्योग निवडावा असा वाटला, काय नेमके पर्याय होते, म्हणजे मन शांत होतं का गोंधळून गेलं होतं? असं मन कधी बदललेलं नव्हतं माझं. तर पप्पांनी हा बिझनेस क्रिएट केलेला होता आणि मी अधूनमधून जेव्हा सुट्टी होती त्यावेळेस बसायचो बघायचो सगळ्या गोष्टी. मला ऑइलमध्ये प्रचंड पहिल्यापासून इंटरेस्ट होता. नेमकं ऑइल कशापासून बनतं तर ते कुठपण जातं इतक्या मला गोष्टींचा इंटरेस्ट होता. बऱ्याच कंपनीच्या प्लांटला व्हिजिट केलेलो, ऑफिशियल टूरला गेलेलो मी. तर मला पहिल्यापासून या गोष्टीची आवड होती आणि मी ठरवलं होतं करायचं तर मोठंच करायचं, त्या लेवललाच करायचं की आपलंही कुठंतरी नाव झालं पाहिजे. मी ह्या गोष्टींचा विचार केला. उद्योगामध्ये येण्या अगोदर अशी खात्री वाढत होती का की आपण जो वडिलांकडनं जो बिझनेस आहे की तो आता आपल्याला पुढे कॅरी करायचा आहे आणि मग त्यासाठी आपण कॅपेबल आहोत, परंतु वातावरण कस्टमर जे असतं नाही का किंवा जे परिसर आहे या परिसरामध्ये आपण टिकूत काय याची गॅरंटी वाटत होती का? आणि जर वाटत असेल तर त्यासाठी काय विशेष काय तयारी केली? ॲब्सोल्यूट. मला ह्या गोष्टींचा स्तर विश्वास होता की ही गोष्ट मी करेन आणि शेवटपर्यंत मी. मला बऱ्याच लोकांचा कमेंट्स आले किंवा बऱ्याच लोकांचे अभिप्राय आले की हे बिझनेस आपण करायसारखे नाही, मराठी माणसांनी, सिंधी गुजराती लोकांचे करायचं. पण मी असा विचार केला का आपण पण त्याच मातीत शिकलोय, आपल्याला आपण इतकं शिक्षण झालं, आपलं कौशल्य स्किल्स यूज करू शकतो. काही दिवस त्रास झाला पण मला कधीही नाही कुटुंबाची भक्कम अशी साथ लाभली. कुटुंब मोठं असल्यामुळे सगळ्यांनी मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला, नॉलेज केलं, गायडन्स दिलं आणि टीमवर्क. मला असं वाटतं टीमवर्क खूप महत्त्वाची. टीमवर्क शिवाय काहीच होऊ शकत नाही. मयूरजी एक विचारच वाटतं आणखी की तुम्ही आता जे उल्लेख केला की टीमवर्कचा, परंतु टीम सांभाळणारा कर्णधार फार परफेक्ट. बरोबर. कारण आपण जे म्हणतो की महेंद्रसिंग धोनी बरोबर, कूल कॅप्टन नाही का,
अगदी जगभरामध्ये नाव आहे. कारण नेतृत्व कोण करतो आणि कशा पद्धतीने करतो, म्हणजे ही जी टीम जी सांभाळली आपण, तुमच्या अवतीभोवती लोक काम करतात, काय सांगाल नेमकं की आज तुमच्याच विचाराचे तुमच्यासारखी माणसं तुम्ही आज तयार केली आहेत, तुम्हाला कोऑपरेट करणारी. बरोबर. तर ही टीम पहिलीच होती का तुम्ही बनवली आणि बनवण्यासाठी नेमकं काय केलं? म्हणजे तसं म्हणण्यापेक्षा असं प्लॅटफॉर्म जो रेडी होता मला फक्त प्लॅटफॉर्मवर ट्रेन व्यवस्थित चालवायची होती. तर मी माझे काही विचाराचे मित्र जोडत गेलो, ॲज अ सेल्स एजंट म्हणून, सुपरवायझर म्हणून, एक्झिक्युटिव्ह म्हणून जोडत गेलो. त्यांना स्टार्टिंगला मला त्रास झाला त्या गोष्टी, त्यांच्या गोष्टी ॲडजस्ट करायला, कारण की आपल्याकडे लोकांना थोडा वेळ लागतो त्या गोष्टी यामध्ये आणण्यासाठी प्रभावामध्ये. पण मला आज आनंद आहे की मी जे सगळं केलं, कधी कधी राग आला, चिडचिड झाली, परेशानी झाली, धावपळ झाली, पण आज सगळे सेट झाले सगळे. या उद्योगातनं कधीही मला हा विचार न करता इतरांचा विचार केला, सगळ्यांचा विचार केला, आणि आपल्याला किती पडतं याहीपेक्षा आपल्याला किती माणसं जोडायचे आहेत किंवा किती कस्टमर जोडायचे आहेत किंवा कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, हे आपण निश्चित केलं पाहिजे. तर जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा फक्त या शहरापुरता असेल नाही का, तर आज हा उद्योग वाढवला आहे, पसारा जे आपण आपल्या भाषेत म्हणतो करतो पसारा वाढवला नाही का, किंवा ऑल ओव्हर हा उद्योग तुमचा स्प्रेड झालेला आहे. तर उद्योग वाढवताना घेतलेली काळजी काय नेमकी? उद्योग वाढवताना घेतलेली काळजी म्हणजे सर कसं, एक गोष्ट मला खंत वाटते बीड जिल्ह्याची की आपल्याकडे जे मार्केट आहे सर ते 12 महिने मार्केट नसतं, सीझन वाईज मार्केट आहे. ज्यावेळेस आपले लोक जातात ना ऊसतोडीसाठी त्यावेळेस खूप वाईट दिवस बघायला मिळतात मार्केटमध्ये. बऱ्याच लोकांचं सेल होत नाही, बिझनेस होत नाही. ही गोष्ट थोडी बदलायची आहे मला. आणि सेकंड थिंग सर कसं आहे की तुम्ही म्हटलं ना काय काळजी घेतली, तर मी प्रत्येक वेळेस स्टडी करतो किंवा मला एक कसं एक ॲनालिसिस काय सवय की 2-3 महिन्याला मार्केटला चक्कर मारतो मी एक्झिक्युटिव्ह बरोबर, त्यांचं काय चालू आहे, त्यांना जे पण एखादा सेल करायचं आहे, काय गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून पुढे आपला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. त्यांच्या टेंडन्सीनुसार आपण त्यांना ट्रीट करतो, कधी कोणा जबरदस्ती करतो. तुम्ही बघा बोलताना एक उल्लेख केला की ज्याची मी नोंद घेतली खरं तर, की ऑइल आणि ग्रीस याच्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आणि त्याचा अभ्यास अद्यापही सुरू आहे. आजही युट्यूब असेल किंवा जे माध्यम असतात किंवा त्या संबंधित जे लोक आहेत त्यांना भेटणं, अभ्यास करणं, यातनं नेमकं काय बाहेर पडलं? असं बाहेर पडणं म्हणजे कसं म्हणता येईल की माणसाला कसं असतं एखाद्या गोष्टीचं एकदम पॅशन असते. पॅशन मला हे ऑइल या गोष्टीची असं भरपूर पॅशन आहे. तुम्ही झोपेत जरी झालं तरी मी सांगायचं कुठला ग्रेड आहे ऑइलचा, कशापासून त्याला काय म्हणतात काय नाही, किंवा असं भारी वाटतं मला. पॅशन एखाद्या गोष्टी पॅशन असली का माणूस असं तडपडून त्या गोष्टीसाठी काम करतो. लहानपणापासूनच वडिलांचा हा उद्योग तुम्ही पाहिला आहे, त्याचे बारकावे पाहिले असतील, वडील कसे लोकांशी बोलतात, कसं ते अगदी या ठिकाणी वागतात नाही का, आणि बरोबर अगदी त्यांचं जे उद्योग आहे, त्यांचं जे काम आहे ते काम तुम्ही समजावून घेतलं, त्यांच्यावर जाणं असेल, विजिट करणं असेल, या सगळ्याचा रिझल्ट म्हणजे हा आजचा तुमचा हा उद्योग नाही. नक्की. आज मला एक विचार असं वाटतं की 10 वर्षापूर्वीचा उद्योग म्हणजे तुम्ही सुरू करताना आणि आता यात नेमका काय बदल झाला आहे? सर त्यावेळेस कसं होतं, त्यावेळेस भौगोलिक परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस हा बिझनेस फक्त आमचं वडवणी शहरापुरता मला येत होता. आज जवळपास माझ्याकडे पूर्ण बीड डिस्ट्रिक्टचं काम आहे, परत परभणीचं गंगाखेडपर्यंत काम माझ्याकडे, इकडे उस्मानाबाद कळंबपर्यंत काम आहे, इकडे गेवराईचे शहागडपर्यंत काम आहे, परत आष्टी जामखेड हे माझ्याकडे. म्हणजे हे चांगलं. आणि माझ्याकडे 3 वर्ष फक्त ॲटोमॅटिक काम होतं, पण 2 वर्षापासून आता इंडस्ट्रीयलचं पण काम आलं आहे. जसे की आता मी ह्या शुगर फॅक्टरीला पण सप्लाय करणार आहे. माझ्याकडे जवळपास 58 जिनिंगला सप्लाय बीड जिल्ह्यामध्ये आणि 260+ काउंटर्स आहेत ज्यांना ॲज अ रिटेलर्स म्हणून त्यांना मी सप्लाय करतो. तुमच्या या कर्तव्याने एक सिद्ध झालं की तुमचं कुटुंब हे कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. बरोबर. राजकारण असो, समाजकार्य असो किंवा उद्योग असो. नक्की नक्की. मला असं वाटतं की उद्योगामध्ये एक भरारी घेण्यासाठी एक विशिष्ट वेळ लागतो, ते काही सहज होत नाही. म्हणजे 1 किंवा 2 दिवसाचं काम नाही, त्याला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, एक रिक्वायरमेंट असते आणि डोकं शांत पाहिजे. बरोबर. एक पूर्ण प्लॅनिंग पाहिजे. येस येस. तर या 10 वर्षामध्ये अनेक तुम्ही अप अँड डाऊन पाहिले आहेत, तुम्ही मगाचा उल्लेख केला. काय नेमक्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर कशी मात केली? अडचणी म्हणण्यापेक्षा सर कोरोना आलेला, त्यावेळेस सर्वसामान्यांसाठी कोरोना खूप भयानक होता. भरपूर त्या गोष्टीमध्ये काही लोकांनी आपले लोक गमावले, काही लोकांनी आर्थिक हानी झाली, काही लोकांची मानसिक, काही लोकांची भरपूर काही हानी झाली. त्यावेळेस पुढं मार्केटमध्ये चढउतार येतात प्रत्येक मार्केटमध्ये. त्यावेळेस एक्झॅक्टली म्हणतात की मार्केट सेल भरपूर डाऊन झालेला, सर्व गोष्टी. शेवटी आज 6-7 सेल्स पर्सन माझ्याकडे, त्यांच्या सॅलरी, त्यांना सगळं TADS वगैरे. त्यावेळेस प्रचंड तणाव झालेला मार्केटमध्ये. नंतर शेवटी हार्डवर्क, टीम वर्क आणि प्लॅनिंग केलं. कसं असतं की प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग होते. प्लॅनिंग केली, मार्केटमध्ये गेलो, परत डाऊन टू अर्थ गेलं, स्टार्ट केलं
सेटल असते. अन्नदान करणे, सतत लोकांना मदत करणे, हा तर तुमच्या कुटुंबाचा अगदी अविभाज्य भाग आहे खरं. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही एक फार मोठं पुण्याचं काम केलं की ते प्रत्येकाने केलं पाहिजे खरं तर. त्यासाठी तुम्हाला अनेक मान्यवरांची सुद्धा फोन आले. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जे लग्न केलं आणि त्या लग्नासाठी लागणारा जो खर्च होता तो खर्च वाचवला आणि तुम्ही तो कोविड सेंटरला डोनेट केला. बरोबर. काय म्हणजे ही संकल्पना तुमची होती का वडिलांची होती? सर कसं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मोमेंट येतं, जसं की लग्न. प्रत्येकाला वाटतं की माझं लग्न असं व्हावं, माझं लग्न तसं व्हावं, एवढं मोठी संकल्पना असते. पण आम्ही ऍक्च्युली एंगेजमेंटचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि ज्यावेळेस सकाळी त्याच काळामध्ये सगळं हे कोविड चालू झालं होतं आणि लोकांना इंटिमेशन लागली होती आता लॉकडाऊन होणार आहे किंवा लॉकडाऊन ही लोकांना कन्सेप्टच माहित नव्हती काय म्हणून. पण सगळ्यांनी विचार केला की आता सगळे लोक जमले, जवळपास 3-3.5 लोक जमले होते, तर आता सोयीस्कर राहील. त्यांनी माझं विचारलं, पण मी म्हटलं की बघा तुमच्या हिशोबाने, शेवटी मोठे लोक होते, आमचे मोठे काका, माझे आमदार किशोरदादा, दुसरे काका दिनकरराव आंधळे, पप्पा आणि सगळे काकावरी बसून त्यांनी डिसाईड केलं की नाही हेच योग्य वेळ आहे, आपल्याला लग्न करायला काही हरकत नाही. आणि शेवटी मोठ्यांचा मी मान ठेवला, माझं तसं तुम्ही करा. ते म्हणले की आपण जर असं लग्न केलं असतं तर आपले बरेच पैसे असे वेस्ट गेले असते, लोकांना धावपळ इकडे तिकडे, तर आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे ठीक आहे, जे तुम्हाला वाटेल ते करा. त्यावेळेस म्हणले की कोविड लोक भरपूर मदत करतात, पण कोविडसाठी कुणीही काय केलं नाही. महाराष्ट्रातली प्रथम कोविडसाठी मदत आपण की त्यावेळेस 1 लाख रुपये देऊन केली. असं म्हणतात मयूरजी की जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हा देव सुद्धा रिटर्न मध्ये आपल्याला भरपूर काही द्यायला असतो, त्यासाठी दिलं पाहिजे. बरोबर. देण्याची वृत्ती पाहिजे, एकाबद्दल चांगली भावना पाहिजे. अगदी मला मुद्दाम विचारायचं वाटतं खरं तर की आता उद्योगामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण यश मिळवलेलं आहे, चांगलं नाव झालेलं आहे आणि मग हे सगळं आल्यानंतर कुठेतरी माणसाच्या मनामध्ये असतं की आता आपण कुठेतरी निवडणूक लढवली पाहिजे. कधी असं वाटत नाही का की आपण राजकारणामध्ये गेलं पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे असं? सर असं मला काय वाटतं की राजकारण हे समजा एक देश सेवेचंच हे आणि आपण उद्योगातून देशाचंच हे करतोय. आपण देशाला कर टॅक्स पेड करतोय GST मार्फत, IT मार्फत. आणि सर कसं असतं की सर्वच लोकांनी जर राजकारणात जर आलं, उद्योग बघितले पाहिजे लोकांनी. कारण तुम्ही तुमचं क्षेत्र फिक्स केलं आता की आपल्याला याच ट्रॅकवर चालायचं आहे आणि याच्या माध्यमातून होईल तेवढी समाजसेवा करायची. 100%. कारण राजकारणाचा पण उद्देश तोच आहे की देश सेवा, समाजसेवा. आणि मग उद्योगातून सुद्धा आपण जे कमावतो त्यातले 10%, 5% आपण लोकांना दिले पाहिजे. 100%. आणि सर कधी टायमिंग्स इम्पॉर्टंट आहे. टायमिंगवर भरपूर गोष्टी डिपेंड. मला मयूरजी आणखी विचारायचं वाटतं की जसं की तुम्ही उद्योगात आलात आणि या 10 वर्षामध्ये माणूस म्हणतो की मला जग दिसलं. जग दिसणं आणि जग पाहणं एक वेगळं असतं. बरोबर. की याच्या माध्यमातून तुम्ही अनेक देशांना भेटी पण दिल्या, आता योग आला खरं तर नाही का, म्हणजे सहकुटुंब सुद्धा म्हणजे तुमच्या सौभाग्यवती तुमच्या बरोबर होत्या. बरोबर. तर काय वाटतं नेमकं आता की इतके देश फिरलेत, 6-7 नावं आहेत जवळपास नाही का, आणखी भविष्यामध्ये जायचंय खरं तर बऱ्याच ठिकाणी. तर पहिली जी फॉरेन टूर होता तो कसा होता आणि किती देशांना आतापर्यंत भेटी दिल्या आहेत? प्रथम तर मी नेपाळला गेलो होतो. स्टोरी अशी आहे की आणखी हे कुटुंब मला माहिती होतं, मी नेपाळला त्यावेळेस गेलो होतो. मी त्यावेळेस IPLची मॅच पण पुण्याला 3 दिवसासाठी गेलेलो आणि माझे पुण्याचे फ्रेंड्स अचानक आपण प्लॅन केला होता, आपण लखनौला जायचं, लखनौ फ्लाईटने नेपाळला जायचं. पण मी जर घरी सांगितलं असतं तर घरच्यांनी मला जाऊ दिलं नसतं, म्हणजे एवढं सहजासहजी इतकं लवकर बाहेर नाही. आम्ही पुण्याला गेलो IPL मॅचेस म्हणून, तिथून नेपाळला गेलो, म्हणजे खूप नंतर लोकांना घरी माहीत झालं. आणि नंतर कंपनीतर्फे भरपूर टूर्स आल्या मला. ज्यावेळेस मल्टीनॅशनल मोठ्या मोठ्या कंपनीचे टूर आला त्यावेळेस मी सिंगल होतो आणि ऑफर हे फक्त मॅरिड कपल्ससाठी होत्या. आणि तरी पण मी म्हणजे ज्या सिंगल टूर होते जसे की थायलंड झालं, मलेशिया झालं, इथे जाऊन आलो, म्हणजे मी श्रीलंका जाऊन आलो. पण आता जेव्हा मी रेडी आहे, म्हणजे आता मी लग्न झालेलं आहे, मॅरिड आहे, आता टूर्स येत नाही. म्हणजे येतील त्या सुद्धा आता कोविडमुळे थोडंसं ज्यावेळेला या सगळ्या देशांना आपण भेटलात, असं म्हणतात की थोडंसं बाहेर गेल्यानंतर, बाहेरचं पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळा अनुभव आहे. बरोबर. तुम्हाला नेमका काय अनुभव आहे याच्यामध्ये? सर कसं आहे की पर्यटन आणि पर्यटनातून एक वेगळं स्किल शिकायला मिळतं. म्हणजे मला असं आहे, मला जर वर्ष 6 महिन्यात 2-3 महिने जर कुठे फिरायला नाही गेलो, म्हणजे बॅटरी चार्ज नाही होतं, मला अपडेट होत नाही माणूस, जसं की मोबाईलला अपडेट होतं. पर्यटन केल्यानंतर एक वेगळा अनुभव, आपण चार्ज होतो, 100% कॉन्फिडन्स होतो. आणि पर्यटन म्हणून असंच नाही, पर्यटन असं पण झालं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही जाता तिथली भाषा कुठली, तिथलं खाणं काय, अन्न काय, तिथल्या स्किल्स काय हे शिका. तिथं जायचं आणि एक रूम जाऊन बसायचं ह्याला अर्थ नाही. मला त्या गोष्टी कळत असतात. आपण एन्जॉय केला पाहिजे, 100% सगळं डेफिनेटली.
मयूरजी, मला पुढचं विचार असं वाटतं की आज जेव्हा मागे वळून बघता की जिथं कुठंतरी एका वडवणीमध्ये एका शाळेमध्ये कुठंतरी बसणारा मुलगा नाही का, म्हणजे त्याला असं कुठला फिक्स असा बेंच नव्हता की वडिलांनी सांगितलं होतं की जी जागा मिळेल तिथं बस. हो बरोबर. म्हणजे शाळा जरी आपली असली तरी या ठिकाणी शिस्त इतरांप्रमाणेच. बरोबर. जेव्हा मागे वळून बघता एक खोडकर मुलगा होता, एक शिस्तप्रिय, स्वच्छता फॉलो करणारा, जो आजही करतो खरं. मागे वळून पाहताना नेमकं काय वाटतं, काय 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 आणखी आठवतं खरं तर? म्हणजे सर मागे वळून पाहताना मोस्टली आठवतं प्रत्येकाची स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ हे आयुष्यभर प्रत्येकाला आठवण राहते. तो एक वेगळा काळ असतो, ते परत आयुष्य जगू वाटतं, पण ते काही पॉसिबल मला नाही. असं वाटतं की तुम्ही ते जगतायत कारण त्या काळातले तुमचे मित्र, म्हणजे ते गरीब असतील किंवा श्रीमंत असतील किंवा कुठले असतील, या सगळ्या मित्रांशी असलेली मयूरची अटॅचमेंट आणखी आहे. डेफिनेटली आहे. आणि आई आणि वडिलांचा रिस्पेक्ट ठेवणारा मयूर आणखी आहे. बरोबर. म्हणजे असं नाही की आता परिस्थिती बदलली आहे, उद्योग वाढला आहे, परंतु जे आहे जो रिस्पेक्ट आहे तो आणखी तिथे आहे. डेफिनेटली हे खूप महत्वाचं नाही. बरोबर. कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपल्याकडे पैसा आल्यानंतर, उद्योग वाढल्यानंतर आपण काहीतरी वेगळे वाढतो नाही का, तसं कधी तुम्हाला वाटत नाही. डोक्यात हवा जा म्हणतो. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा, तर मला थांबायचं खरं तर. या मुलाखतीच्या माध्यमातून आतापर्यंत मयूरजी तुम्ही जे यश मिळवलं, जी भरभराट करतात आपण आणि करत राहा खरं तर, याचं क्रेडिट आपण पूर्ण देऊ शकतो. सर मेन कसं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट माझे आजोबा यादवराव आंधळे, त्यांनी म्हणजे प्रथमदा ते वडवणीमध्ये आले. म्हणजे आम्ही रुई पिंपळाचे, ते वडवणीमध्ये आले. त्यांनी आम्हाला सगळ्या कुटुंबाला इथे आणलं, सगळ्यांना बसवलं, सगळ्यांना सेटल केलं. त्यांचं माझ्याशामध्ये भरपूर मोठा वाटा आहे. त्यानंतर माझे काका झालं, माझे आई वडील झालं, म्हणजे सगळे भावंड, इनरॉल सगळी माझी फॅमिली, आणि आत्ता माझी बायको. निश्चितच याद तर त्याच व्यक्तीची येते जी व्यक्ती कर्तबगार असते. आणि साहेबांचे आजोबा यादवराव आंधळे हे खरं तर कर्तबगार पुरुष की ज्यांनी हे सगळं कुठेतरी उभा केलं आहे. क्रेडिट तर त्यांनाही जातं, आईवडिलांना जातं की ज्यांनी इतकं सुंदर रत्न घडवलं खरं तर. कारण काय असतं की पैसा कमावणे लेकरांसाठी फार सोपं आहे, परंतु लेकरं कमावणे, लेकरांना शिस्त लावणे, वळण लावणे आणि त्यांचं एक नाव करणे, मला असं वाटतं की यासाठी आईवडिलांना रात्रंदिवस त्या लेकराकडे पाहावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. आणि संस्कार म्हणजे नेमकं काय असतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मयूरजी. मी या मुलाखतीच्या अनुषंगाने एवढं सांगेन की तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभो, तुम्ही उद्योगामध्ये फार मोठी भरारी घ्यावी आणि त्याचबरोबर आपल्या या वडवणीचं, या जिल्ह्याचं आपण नाव करावं, यासाठी तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज1 महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी युवा यशस्वी उद्योजक सन्माननीय मयूरजी यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना नक्की आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. धन्यवाद. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज1 महाराष्ट्र.